नमस्कार. आज आपण महाभारतातील एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी शौर्य आणि त्यागाची एक अविश्वसनीय गाथा आहे. ही गोष्ट ऐकल्यावर आजही अंगावर काटा येतो. हो, ही कथा आहे गर्भातच योद्धा बनलेल्या अभिमन्यूची आणि त्याच्या त्या अविस्मरणीय बलिदानाची. तर ही सगळी कहाणी एका प्रश्नाभोवती फिरते की कसा काय एका अवघ्या 16 वर्षांच्या मुलाचा दुःखद मृत्यू एका दैवी चमत्काराला कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे हे फक्त शौर्याचं वर्णन नाहीये, तर घनघोर निराशेच्या अंधारात आशेचा एक किरण कसा जन्म घेतो याची ही कथा आहे. चला तर मग थेट जाऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. युद्धाचा 13वा दिवस होता तो, आणि ह्याच दिवशी पांडवांसमोर एक असं आव्हान उभं ठाकलं होतं जे जवळपास अशक्य वाटत होतं. हो, ते आव्हान होतं अभेद्य चक्रव्यूह. आता प्रश्न येतो की हे चक्रव्यूह म्हणजे नेमकं काय होतं? तर कल्पना करा एका बहुस्तरीय फिरणाऱ्या लष्करी रचनेची, अगदी एखाद्या चक्रासारखी. आणि ही रचना कोणी केली होती? तर गुरु द्रोणाचार्यांनी, जे पांडव आणि कौरव दोघांचेही गुरु होते. त्यांचा उद्देश एकच होता, युधिष्ठिराला जिवंत पकडणं. त्यासाठीच हा सगळा सापळा रचला होता. आणि हे चक्रव्यूह इतकं अभेद्य का मानलं जायचं माहितीये? कारण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग फक्त आणि फक्त 4च लोकांना माहीत होता. कोण होते ते? स्वतः श्रीकृष्ण, मग अर्जुन, त्यांचा मुलगा प्रद्युम्न आणि अर्थातच ज्यांनी ते रचलं ते द्रोणाचार्य. बस, ह्या चौघांशिवाय आत शिरलेल्या कोणालाही बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होतं. आणि मग या अशक्य वाटणाऱ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी पुढे आला एक नायक, एक असा तरुण योद्धा ज्याच्या नशिबातच हे आव्हान स्वीकारणं लिहिलं होतं. जणू काही त्याचा जन्मच युद्धासाठी झाला होता. हा होता अर्जुन आणि सुभद्रेचा लाडका पुत्र, अवघ्या 16 वर्षांचा अभिमन्यू. असं म्हणतात की तो चंद्रदेवाच्या पुत्राचाच पुनर्जन्म होता आणि त्याला पृथ्वीवर फक्त 16 वर्षांचंच आयुष्य मिळालं होतं. म्हणजे बघा, त्याचं नशीब त्याच्या जन्माच्या आधीच ठरलं होतं. पण अभिमन्यूच्या शौर्यासोबत एक अशी गोष्ट जोडलेली होती जी पुढे जाऊन जीवघेणी ठरणार होती. ही गोष्ट आहे त्याच्या जन्माच्या आधीची. जेव्हा अभिमन्यू आईच्या म्हणजे सुभद्रेच्या गर्भात होता तेव्हा अर्जुनाने तिला चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा हे सांगितलं. आणि गंमत म्हणजे अभिमन्यूने ते सगळं गर्भातूनच ऐकलं, आत्मसात केलं. पण जेव्हा अर्जुन चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे सांगू लागला तेव्हा सुभद्रेला झोप लागली आणि ते अर्धवट राहिलेलं ज्ञान अभिमन्यूपर्यंत कधीच पोचलं नाही. आणि मग जेव्हा पांडवांवर हे चक्रव्यूहाचं संकट आलं तेव्हा युधिष्ठिराने अभिमन्यूला हे आव्हान स्वीकारायला सांगितलं. आणि त्या तरुण योद्ध्यानं दिलेलं उत्तर ऐकून तर सगळेच अवाक झाले. तो म्हणाला, मी द्रोणांच्या या भयंकर रचनेत नक्कीच प्रवेश करेन, अगदी तसाच जसा एखादा पतंग जळत्या अभिनीत झेप घेतो. काय प्रचंड धैर्य असेल या शब्दांमधूनच ते दिसतं. आणि अखेर तो क्षण आला. अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला, पण त्याला कल्पनाही नव्हती की आत त्याच्यासोबत इतिहासातला एक मोठा विश्वासघात घडणार होता. अभिमन्यू अक्षरशः वादळासारखा त्या व्यूहात घुसला. त्याने पहिला दरवाजा तोडला, कौरव सेनेतील मोठमोठ्या महारथींना धूळ चारली आणि एक एक करत त्या रचनेचे तब्बल 6 स्तर एकट्याने भेदले. त्याचं ते रौद्र रूप पाहून संपूर्ण कौरव सेना भीतीने गारठली होती. पण एक प्रश्न मनात येतोच, तो एकटा का होता? बाकीचे पांडव कुठे होते? तर झालं असं की ते त्याच्या मदतीला येऊच शकले नाहीत. कारण सिंधू देशाचा राजा जयद्रथ, दुर्योधनाचा मेहुणा, मध्ये आडवा आला. त्याला भगवान शंकराकडून एक वरदान मिळालं होतं आणि त्याच वरदानाचा उपयोग करून त्याने अर्जुना व्यतिरिक्त इतर सगळ्या पांडवांना प्रवेशद्वारावरच अडवून ठेवलं. आणि त्यामुळे अभिमन्यू आतमध्ये पूर्णपणे एकटा पडला होता. आणि मग त्या 7व्या आणि शेवटच्या स्तरावर महाभारताच्या इतिहासातलं एक सगळ्यात भ्याड कृत्य घडलं. एक आकडा जो कायमचा इतिहासात नोंदवला गेला तो होता 7. 7 महान कौरव योद्धे, द्रोणाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, दुर्योधन ह्यांसारख्या महारथींनी युद्धाचे सगळेच्या सगळे पवित्र नियम तोडले आणि त्या एकट्या निशस्त्र 16 वर्षांच्या मुलावर एकाच वेळी हल्ला चढवला. त्याचं धनुष्य तोडण्यात आलं, त्याचा रथ उद्ध्वस्त केला गेला. तो पूर्णपणे शस्त्रहीन झाला होता. पण तरीही तो वीर मागे हटला नाही, त्याचा आत्मा तुटला नाही.
त्याने आपल्याच रथाचं तुटलेलं चाक उचललं आणि त्याला शस्त्र आणि ढाल बनवून तो शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला. आणि अखेर त्या महान योद्ध्याने रणांगणावरच आपले प्राण सोडले. युद्धाचा तो दिवस संपला आणि पांडवांच्या छावणीत जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. अभिमन्यूच्या मृत्यूच्या बातमीने सगळ्यांना आतून हादरून टाकलं होतं. या भयंकर दुःखात कुंतीने आपली सून सुभद्रेला सावरण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, त्याने आपल्या शौर्याने स्वर्ग मिळवला आहे. सुभद्रे, रडू नकोस. आता त्याची पत्नी उत्तरा हिचा विचार कर, जिच्या गर्भात त्याचं बाळ आहे. पण हे शब्द, हे सांत्वन त्या दुःखापुढे खूप तोकडं होतं. त्याची आई सुभद्रा आणि त्याची तरुण गर्भवती पत्नी उत्तरा यांच्या दुःखाला तर काही सीमाच नव्हती. त्यांचं अख्खं जगच जणू उद्ध्वस्त झालं होतं. बघा, अभिमन्यूचा मृत्यू हा फक्त एका योद्ध्याचा मृत्यू नव्हता. नाही, याच्या खूप पलीकडची ही गोष्ट होती. कारण आता संपूर्ण पांडव वंशाचं भविष्यच धोक्यात आलं होतं. विचार करा, आता अख्ख्या पांडव कुळाचा वारस फक्त एकच होता, आणि तो म्हणजे अभिमन्यूचा तो मुलगा, जो अजून या जगात आलाही नव्हता. सगळ्यांच्या सगळ्या आशा आता त्या एकाच जीवावर टिकून होत्या. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जेव्हा उत्तराने त्या बाळाला जन्म दिला, तेव्हा छावणीतली ती शेवटची आशा, ती सुद्धा विझून गेली. तो वारस मृत जन्माला आला. होय, अश्वत्थामाने पांडव वंशाला मुळापासून संपवण्यासाठी वापरलेल्या विनाशकारी ब्रह्मास्त्राने त्या बाळाला गर्भातच संपवलं होतं. आता कल्पना करा त्या परिस्थितीची. सगळ्या आशा संपल्या होत्या, दुःखाने टोक गाठलं होतं. आणि बरोबर त्याच क्षणी एक दैवी हस्तक्षेप झाला. एक असा चमत्कार घडला ज्याला आज आपण परीक्षिताचा चमत्कार म्हणून ओळखतो. सगळ्यांचा तो आक्रोश पाहून श्रीकृष्ण पुढे आले आणि त्यांनी एक वचन दिलं. ते म्हणाले, मी कधीही खोटं बोलत नाही आणि मी जसा धर्माशी एकनिष्ठ आहे, त्या सत्याच्या बळावर हा बालक पुन्हा जिवंत होईल. आणि खरंच श्रीकृष्णाने आपल्या दैवी शक्तीने त्या मृत बालकामध्ये पुन्हा प्राण फुंकले आणि तो श्वास घेऊ लागला. मृत्यूच्या परीक्षेतून तो तावून सुलाखून बाहेर पडला होता. म्हणूनच त्याचं नाव ठेवलं गेलं परीक्षित. आणि या चमत्काराने पांडव वंशाचा दिवा पुन्हा एकदा तेवत राहिला. तर बघा, अभिमन्यूनी गर्भातच युद्धकला शिकली होती. आणि आज गर्भसंस्कारसारख्या आधुनिक संकल्पना याच जन्मापूर्वीच्या शिक्षणावर भर देतात. मग ही कथा आपल्याला एका विचाराकडे घेऊन जाते की या प्राचीन महाकाव्यांमध्ये मानवी क्षमता आणि विकासाबद्दल अशी कोणती रहस्य दडलेली आहेत जी आपण आजही उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना?